जय शिवराय, जय श्रीराम मित्रांनो. आज आहे रथोत्सव, तर मी आज राम मंदिरात चाललो आहे. तर चला आजचा बघूया रथोत्सव जळगावचा कसा आहे. आणि आज पूर्ण 153 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि आजचा उत्साह बघूया जळगावमध्ये की कसा आहे. कौशल्या दशरथ के नंदन राम ललाट पे शोभ. आता इथं शिवसूर्या वाद्य पथक वादन चालू केलं आहे त्यांनी. आता इथं बघतो वादन वगैरे त्यांचं. त्यानंतर इकडे आलेलं आहे. इथं रथाला अजून पण फुलाने सजवलं आहे. थोड्या वेळात पूजा वगैरे स्टार्ट होणार आहे. आता इथं मंदिरात वगैरे जातो, दर्शन घेतो. चला मग आता इथं मंदिरात जातो मित्रांनो. मी मंदिरात दर्शन घेतो मी. चला मग मंदिरात इथं आता भजन वगैरे चालू आहे. सगळे जण येत आहेत दर्शनासाठी. भाविक आलेले दर्शनासाठी. मी शूट वगैरे मंदिराचे घेऊन घेतो. बघूया आजचं सिनेमॅटिक शॉट तुम्हाला कसे आवडतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये.
शूट झालेला आहे राम मंदिराचा मित्रांनो. आता मी परत बाहेर जातो. बघूया आज दिवसभर मी इकडे गावातच राहणार. आजचा रथाचा उत्सव जळगावमध्ये कसा राहतो तो बघूयात. आणि अजून पण रथ सजवला जातो इथं बघा. म्हणजे एकदम तयारी एकदम जबरदस्त आहे. आणि काल रात्री इतका जबरदस्त पाऊस झाला त्यानं रथ रेडी होऊन जातो. सकाळपर्यंत 9 वाजता पूजा स्टार्ट होऊन जाते. पण पावसामुळे असं झालं की डायरेक्ट काही करता पण नाही आलं. त्याच्यामुळे आता रथ वगैरे सजवत आहे. आणि रात्रीच पाऊस चालू होऊन गेला. सकाळपर्यंत 7 वाजेपर्यंत पाऊस चालू होता. दादा आलेले बघा. आमचे फोटो काढचे. आणि भाऊ आम्हाला 2-3 दिवसापासून आम्ही शूट करतोय ना, तर आम्हाला सगळं बघतो आम्ही रोजचं मॅनेजमेंट. आणि हा बघा हर्षल मोरे, अश्विन वाघ, गुरु पूर्ण माझ्यासोबत आम्ही पूर्ण टीमवर्क काम करतो डायरेक्ट. इथं रथाची पूजा वगैरे मांडल्या गेलेली. आता थोड्या वेळात इथे पूजा स्टार्ट होईल. यावेळेस थोडं लेट झालं, 10-10:30 होऊन गेले. पण आता थोड्या वेळात पूजा स्टार्ट होईल आणि मग 12-1-12पर्यंत तरी रथ निघावा असं वाटतंय मला. आणि आता इथं सगळे भाविक जमलेले, खूप गर्दी धीरे धीरे वाढते. अजून 11-12पर्यंत 1-1.5 तासात पूर्ण चालायला जागा राहणार, एवढी गर्दी राहणार इथे डायरेक्ट. आणि माझे सोबत मित्र पण आहे ना, फोटोग्राफर वगैरे, आम्ही सगळे सोबत असतो असं सगळे फेस्टिवलला वगैरे. आमचे हर्षल मोरे हे ढोलची प्रॅक्टिस करताय. येत्या गणपतीमध्ये वादन करणार आहे ते. खरं हर्षल गणपतीमध्ये यावेळेस वादन करायचंय का तुम्हाला? यावेळेस गणपतीमध्ये वादन करायचंय का तुम्हाला? अशी प्रॅक्टिस. यस म्हणून तो प्रॅक्टिस करतोय. हा हा कसा वाजवतात हे बा. आमचे असे कलाकार बोलणार आहे, जास्त कलाकार आहे आमच्या आर्टिस्ट. आणि इथं ना पूर्ण आता पुढे चाललेला आहे. आता इथं पूर्ण जुनं जळगावमध्ये तर इथं पूर्ण गर्दी आहे. हो यस युट्यूबवर आहे. चला त्याच्यात दादा. अरे तू लाईव्ह आला आणि चालला गेला लगेच. हो आता इथं आम्ही एका ठिकाणी जातोय. बघूया आता एक कुठे बी घेऊन जातात ते मुला. आम्ही तिकडे चक्कर मारायला गेलो आणि तिकडून परत आलो. तिकडे काय मजा नव्हती, काय यांना चेंज झाला मूड यांचा, तर परत आता इकडं आलेलो आम्ही. आता आमचा दिवसभर चालत राहतो इथं. आता इथं पूजा वगैरे चालू होते रथाची थोड्या वेळात. आणि इथं रथ पण रेडी. आता थोड्या वेळात पूजा वगैरे स्टार्ट होत आहे. इथं पूजा चालू झालेली आहे. मुळे
इकडे रथाची पूजा चाललेली आहे आणि इकडे मी थोडंसं एक शूटसाठी तर कामासाठी आलेलो होतो मी. आता इथला एक शूट आटपतो मी. एक मीडियावाले काका आहे ना, त्यांच्यासोबत आलो मी, प्रवीण काका म्हणून, ते ओळखीचेच आहे. आता काकांचा शूट आटपतो मी आणि मग जातो बाहेर. आपल्या रथाचं तर पूजा अजून एखादी तास तरी लागते. आणि खूप फोटोग्राफर आहे, खूप पब्लिक आहे, खूप भाविक आलेले आहे एकदम जवळ. उज्ज्वल निकम साहेब आलेले आहे. इथं आता थोड्या वेळात पूजा वगैरे संपेन. इथं सगळे पूजा आता थोड्या वेळात आरती वगैरे होईल आणि आता पूजा चालूच आहे. सगळे उत्सुकतेने वाट पाहत आहेत की रथ केव्हा निघतो आणि जळगावमध्ये केव्हा जातो निघतो. आणि जेव्हा तो जळगावमधून इथं राम मंदिरापासून निघतो ना, तो खूप मजा येते. डायरेक्ट पूर्ण असं जुनं जळगाव, सुभाष चौक वगैरे, तिकडे सुभाष चौकात जास्त क्रेज असतो अजून. आता इथं टिळा वगैरे लावलेला आहे मित्रांनो. आता इथं रथाच्या बाजूलाच आहे. आता इथं काका हे वाजवत आहे. आम्ही काकांना सांगितलं की मंदिरात वाजवा म्हटलं. आम्ही बाहेर वाजवत होतो पण म्हटलं काकांना, म्हटलं मंदिरात वाजवा. काका याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? बेड. याला बेड म्हणतात असं काकांनी सांगितलं. आणि काल पण इथं रात्री शूट वगैरे घेतलं. आमचे इंस्टाग्रामला पेज आहे माझं स्वतःचं, पर्सनल ID वर आहे पवन भोई म्हणून. आम्ही प्रत्येक फेस्टिवलला आम्ही असे व्हिडिओ करत राहतो आणि माझं यूट्यूब ब्लॉग पण असतं आणि शॉर्ट्स व्हिडिओ पण करतो मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ कधी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. हे बघा काकांनी परत एकदा वाजवायला सुरुवात केली. आता इथं आरती चालू झाली आहे. आरती करताय. पूजा वगैरे आरती झालेली. आता थोड्या वेळात रथ इथून निघेल. इथं कलेक्टर साहेब आलेले. मंदिरातून आणल्या जातात मित्रांनो. आणि हे देव इथं ठेवल्या जाते ना रथमध्ये. आणि इथं आवाज इतका आहे की बोलायला पण त्रास होतोय. हे बघा आता वारकरी वगैरे येत आहेत. हे बघा चरणा आणलेले. पायवारी आता इथून निघते. त्या आपण पादुका पाहिल्या, त्या ठेवल्या आहे. प्रभू श्रीराम या रथामध्ये विराजमान होतील थोड्या वेळात.
क्रेज झालाय गर्दीचा इथे डायरेक्ट. हे बघा त्यांच्याकडे ना, यांच्याकडे मूर्ती आहे. तिथं इतकी गर्दी झाली, सगळेजण देवदर्शनाला घेत आहे आणि तिथं विराजमान होणार थोड्या वेळात रथामध्ये. देव ठेवल्या गेल्या मित्रांनो. थोड्या वेळातच प्रभू श्रीरामांचा रथ इथून निघणार आणि इथं जळगावमधून फिरणार आणि हा रात्री 12-1 वाजेपर्यंत रथ फिरतो. आणि इतकं गर्दी बघा तुम्ही, डायरेक्ट फुल गर्दी वाढलेली आहे. आता काय गर्दीचं डायरेक्ट म्हणजे तुम्ही बोलूच शकणार नाही की इतके लोक येतात दिवसभरात. तर पण यावर्षी थोडंसं लेट झालं, 12:30 वाजलेले. आता थोड्या वेळात रथ निघणार. भंडारे भेटला केशव भंडारे नाव आहे त्याचं. पूजा वगैरे चालू तिथे. थोड्या वेळात रथ तिथून निघणार आहे. आता इथं आरती चालू झालेली मित्रांनो. प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे. आता इथून पूर्ण इथं मिरवणुका वगैरे सगळं चालू आहे. आमचे गुरुदादा बघा, मट्टा पिता थंड थंड. आम्ही पण प्रसादासाठी गेलो. आता इथं रथ आलेला आहे मित्रांनो जुन्या जळगावमध्ये. नक्की मामा, अरे काय करतोय तू? खाले तेच ऐकून घेऊ पहिले आपण. त्या रूम मध्ये नाही गुरु क्या रूम मध्ये. मैं अभी साबुदाना खाया हूँ फ्री वाला. तो गाइस आज मुझे बहुत सा प्रॉफिट हुआ है. उसका प्रॉफिट का पैसा मैं अलग ठिकान पे इन्वेस्ट करूँगा. थोड़ा मैं महाप्रसादाचा स्वाद घेतला. दिमाग लगाओ, सीखो, आप पैसे सीखो. 12 महीनों के 2.5 महीने वो सिखाते. अरे थांब ना, बोल दे ना यार. चालला का आता इथून आमचं जातो आम्ही इकडून. हा पाय धुतोय पाय दा मोरे मोरे हो. हमारे पाय भर गए थे. आता 1-1:30 वाजलेला आहे मित्रांनो. आता थोडं घरी फराळ वगैरे करून येतो आणि आता आम्ही सगळे थोडं घरी वगैरे थोडं फ्रेश वगैरे होतो. मग संध्याकाळी किंवा मग 3-4 वाजेपर्यंत आम्ही परत येऊ गावात, शूट वगैरे घेऊ. आणि माझा मोबाईल पण थोडा पॅक झालेला आहे, म्हणजे कमीत कमी 10-15 GB व्हिडिओचे पूर्ण इतके शॉर्ट्स होते आणि ब्लॉगिंग पण होते. तर त्याच्यामुळे आता घरी जावं लागणार मला. डेटा इतका पूर्ण भरलेला आहे आणि थोडं फ्रेश वगैरे पण होऊन येतो. मग येतो संध्याकाळी आम्ही सगळे बघू. याच्यातले 2 जणांचे का याचं काही खरं नाही आहे. तो येणार आहे, हा येणार आहे. गुरुचं पण काही खरं नाही आहे. काय रे, येणार आहे का? येणार आहे गावाला का?
काही विषय नाही. मग गावात येणार आहे का परत? नाही यार, मला आता मी पुण्याला चाललेलो आहे. सो माझी बेबी शॉर्टची ऑर्डर आहे तिकडे. मला संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्र गाडी आहे, तर मी महाराष्ट्र गाडीने पुण्याला चाललो आहे. ओके ओके. सो मी आता काही येणार नाही. मी आता घरी जातो, फटाफट थोडंफार काहीतरी खातो आणि लगेच बॅग वगैरे पॅकिंग करून पण मला पुण्याला निघायचं आहे. बरोबर. सो सॉरी, बट आपण नेक्स्ट टाइमला नक्की भेटूया. हा नाही, आपण तर भेटत हा, आणि प्रत्येक ब्लॉग मध्ये तर मी तुझ्या येतच असतो. प्रत्येक तर नाही म्हणता येणार त्या गोष्टीला, फोकस, परंतु हा फोकस मध्ये म्हणजे प्रत्येक वेळेस किंवा मग कुठून तरी चमकून जातो. हा चमकतो. आणि आपलं मैत्री इतकी घट्ट आहे हो. की दोरीपेक्षा तुटणार नाही. बरोबर. हा, आणि जसं चाकूने रथाची, काटणार नाही. जशी रथाची दोरी ना तसे एवढी जाड दोरी हो होते. ओके, अजून बस. गुड चला मॉर्निंग, मग. गुड नाईट, बाय बाय, बाय बाय. अश्विन येतोय, गुरु येत आहे. यांचं काय VIP चर्चा काय माहिती. आम्ही तर हर्षला मी पुढे चालत होतो बघा. काहीतरी वेगळं हर्षल तेव्हा इथं काय करतोय, माझं लक्ष बी नव्हतं. मी यांच्याशीच बोलत होतो, तेवढ्या भाऊनं काहीतरी अटॅम्प करतोय बघा. आता मी परत गावात जातोय सुभाष चौकामध्ये रथ पाहायला. आता बघूया संध्याकाळचा माहोल कसा आहे सुभाष चौकामध्ये. आता इथं सुभाष चौकात आलेलो आहे मी मित्रांनो. आता सुभाष चौकात थोड्या वेळात रथ येणार आहे. आता इथं लेझिम वगैरे खेळल्या जाते आणि इथं बघा पूर्ण पब्लिक इथं बिल्डिंगवर वगैरे उभी आहे. आता इथं प्रभू श्रीरामांची इथं मूर्ती आहे आणि इथं मिरवणूक काढण्यात आहे. आता इथं आम्ही पुढे जातोय बघा, इथे लेझिम वगैरे खेळल्या जाते. इथे बघा छोटे छोटे रथ पण आहे इथे. आणि रथ लय लांब आहे. आज रथ लय लांब आहे. माझा मित्र पाहून आलेला आहे बघा. बघा रथ अजून दिसत नाही. इथं नुसतं मिरवणूक आहे डायरेक्ट. तर आम्ही बघू, मला जेवढं जाता येईल तेवढं जाईन मी. आणि इथं बघा परत एक प्रभू श्रीरामांची मूर्ती आहे. बघा इथं सगळे भजनं वगैरे बनत आहेत. आणि इथं आपण सकाळी पाहिलं राम मंदिराकडे संत मुक्ताबाई पालखी ही पण इथं आहे. आता आम्ही बघा म्हणजे इथून इथपर्यंत आहे आणि त्याच्या मागे अजून रथ आहे. आता तुम्हाला रथ दाखवतो मी. हे बघा रथ तिथे आहे. इथं रथ आहे डायरेक्ट. रथ लय दूर आहे आणि मध्ये जाणं म्हणजे सकाळसारखं पूर्ण एकदम एवढ्या गर्दीमध्ये हा धक्का बुक्की डायरेक्ट एवढी गर्दी आहे डायरेक्ट तिथे. आता कसं फॅमिली सोबत आलेलो आहे, मग थोडं ॲडजस्ट करावं लागेल. नंतर मग परत गर्दीत जाता आला तर थोड्या वेळ रात्री जाऊच आम्ही. मी परत सुभाष चौकाकडे चाललो आहे आणि परत पुढे जाण्यात काही मजा नाही, सकाळसारखंच होणार. तर आम्ही सुभाष चौकाकडून बरोबर प्रॉपर शूट होईल. त्याच्या पहिले आम्हाला त्या स्पॉटवर पोहोचावं लागेल आणि तिथं थोडंसं थांबावं लागेल. मग कसं तेव्हा व्यवस्थित व्हिडिओ वगैरे येणार. आणि आम्ही इंस्टाला पण कंटिन्यू आमचा व्हिडिओ एडिट चालू आहे आणि डेटा ट्रान्सफरला वगैरे वेळ लागतो, एडिटिंगला पण वेळ लागतो. पण आम्ही प्रयत्न करतोय खूप. आता आम्ही सुभाष चौकाकडे जातो. तर चला मित्रांनो.
आलेलो मी टेरेसवर सुभाष चौकामध्ये आणि इथं बघा आता वरतून कसा व्ह्यू दिसतोय मित्रांनो. आता रथ येणार तेव्हा अजून पब्लिक वाढणार बघा. मित्रांनो इथं प्रभू श्रीरामांचा रथ दिसतोय तुम्हाला आलेला आहे बघा. आणि गर्दी इतकी जबरदस्त झालेली खाली बघा डायरेक्ट फुल क्रेज आहे. डायरेक्ट लाखो पब्लिक आलेली आहे. पूर्ण सुभाष चौक भरलेला आहे. मित्रांनो इथं बघा आता पूर्ण प्रभू श्रीरामांचा रथ दिसतोय. इथं तुम्हाला झूम करून दाखवतो. पण एकदम वरतून जो व्ह्यू येतोय मी सकाळी खालून अनुभव घेतला आणि संध्याकाळी आता वरतून अनुभव घेतोय. इथं टेरेसवर उभा आहे मी. तर पूर्ण रात्रीचा व्ह्यू इतका मस्त वाटतो. डायरेक्ट फुल क्रेज आहे. आता इथं बघा चौकात रथ आलेला आहे सुभाष चौकाकडे. आता थोड्या वेळात 5-10 मिनिटात इथं सुभाष चौकात रथ पोहोचेल इकडे चौकातच. मग इकडे बघा अजून किती मजा येते. आणि स्वागत रथाचं एकदम जल्लोषात एकदम उत्साहात आणि एक भावनिक पद्धतीने केलं जातं स्वागत. इतके भावुक होऊन जातात लोक रथ पाहायला सुभाष चौकाकडे. प्रत्येक वर्षीच तसे डायरेक्ट 153 वर्ष झाले. आणि 153 वर्षापासून ही परंपरा चालत आली आहे श्रीरामांच्या रथाची. याच्या आधी हा रथ खूप उंचावर होता. पण काही आता कसं आहे वायरिंगमुळे थोडंसं रथाची हाईट कमी करण्यात आली काही म्हणजे खूप वर्षापासून. तर याच्या आधी खूप हाईट होते या रथाची. आणि हा दिवाळीनंतर हा सण उत्साहात साजरी केला जातो. नंतर याच्या आधी वहन 8 ते 7 दिवस वहन पूर्ण जळगाव शहरामध्ये जुनं जळगाव हे सुभाष चौक या ठिकाणी फिरतं. रोज संध्याकाळी दुपारी वगैरे पूजा होते. आणि सगळे रोजच्या म्हणजे 7 दिवस 8 दिवस लोक इथं रोज येतात दर्शनासाठी. बघा उत्साह बघा डायरेक्ट. पण फुल जल्लोष आहे. तुम्हाला असा व्ह्यू कधी पाहायला भेटला नसेल जळगाव म्हणून. आणि मी टेरेसवरनं हा जो सीन आहे फुल युनिक आहे. हा ब्लॉगिंगमध्ये मी करतो, शॉर्ट्स व्हिडिओ करतो, सिनेमॅटिक करतो. तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला इंस्टाग्रामला सगळे व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. पवन भोई 22 माझी इंस्टाची आय डी आहे. आणि माझं यूट्यूब चॅनल आहे पवन भोई ब्लॉग्स. आणि तुम्हाला कधी माझे सर्व ब्लॉग आवडत असेल मित्रांनो तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. आणि मला रथाचा व्हिडिओ नक्की सांगा की कसा तुम्हाला वाटतो आहे. मग कसं वाटतं मला रथामध्ये तुम्हाला असं उत्साह येतो आहे ना. जे जळगावकर बाहेर आहेत मुंबई पुण्याला शिकायला जॉबसाठी तुम्ही मला नक्की सांगू शकतात की कसं आहे. तुमचं पण दर्शन होणार आणि तुम्हाला पण पाहायला भेटणार की रथ उत्सव जळगावमध्ये यावर्षी पण कसं झाला साजरी. हे बघा इथं खाली एक दोरी असते 2 साईडला, एक लेफ्ट आणि राईट साईडला. म्हणजे ज्या साईडला रथाची दिशा असते तिथं अपोजिट ताणल्या जातं. आता इकडे टर्न घेणार ना तर या अपोजिट साईडला रथ तिथं टर्न होतो. आता ह्या गल्लीत पण तसंच झालं. पहिले सरळ ताणल्या जातोच मग ज्या टर्नला घ्यायचं त्या साईडला एक दोरी जाते. मी पण सकाळी रथ ओढला होता, मागच्या वर्षी ओढला होता. मी प्रत्येक वर्षी प्रयत्न करतो आणि ओढतोच रथ आणि दर्शन पण घेतोच. आणि जे जळगावकर मध्ये नसतील जॉबसाठी शिक्षणासाठी असतील तर रथाचं प्रभू रामांचं दर्शन घेऊ शकतात. आणि उत्साह तुम्ही पूर्ण ब्लॉग तुम्ही बघू शकतात की तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काही पाहिले का जळगावकरांची गर्दी.
मी आज फेसलिप जास्त दाखवू शकत नाही आणि आपण कसं याच्यावर फोकस जास्त करतोय. मी सकाळी जेवढं दाखवता आला तेवढं कवर करतोय. हे बघा श्री प्रभुरामांचा समोर रथ आहे, एकदम जवळून अनुभवतोय. सकाळी तर मी डायरेक्ट त्या रथावर समोरच होतं, चाकाचं दर्शन घेतलं. बघा इथं खालच्या साईडला नाही तर मोगरी वगैरे लावल्या जाते, ब्रेक असतात ते. आणि इथून येत आपले जे भाऊक असतात ते वरतून समोरून ताणतात रथ. आणि इकडे सुभाष चौक आणि हा रथ इथे बारीक आहे ना. खाली महाप्रसाद केळी वाटण्यात येते. वाद्यपथक वादन करते सुभाष चौकामध्ये. चौकाच्या रस्त्याकडे आलो, इकडे भवानी माता मंदिराजवळ. इकडून रथ येणार आणि इकडून ते फटाके वगैरे फोडणार आहे वरतून. तर आम्ही त्याच्यासाठी इकडे आलो या साईडला. आता पूर्ण ढोलपथक मिरवणूक वगैरे सगळे इथं इथं लिजेम खेळताय. त्याच्या मित्रांनो सुभाष चौकाकडून परत इकडून असा गेला त्या साईडला दाना बाजारला. आता परत तिकडून येतोय दुसऱ्या साईडने, डोबे शाळेकडून रथ येतो तिकडून. आता इथं वरती जे लावलेलं आहे ना इथं फटाके थोडं ते फुटते. इथं रथ आलाय बघा आणि वरती फायर शॉट चालू आहे बघा.
प्रभात चौकात इकडे रथ चौकाकडे जातोय रथ प्रभू श्रीरामांचा. आणि बघा